रामकृष्ण हरी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायाचे महात्म्य, संत परंपरा व फड परंपरा पहा हबप विठ्ठल पाटील काकाजी यांच्याकडून, तसेच सोबत पहा संत मुक्ताई जनाई बहिणाबाई महिला हरिपाठ मंडळ यांचा हरिपाठ। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आज आपण वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या भूमिकेतून संतांचे विचार, फड परंपरेचे विचार, फडकरी बांधवांची कौटुंबिक माहिती, ते कसे फड परंपरेत आले, त्यांनी हे 800 वर्ष कसं संत साहित्य ठेवलं, समाजापर्यंत कसं नेलं, या सगळ्यासाठी आपण ही मालिका सुरू करत आहोत। या मालिकेमध्ये आपण आपल्या संपूर्ण जगभर संत मुक्ताई जनाई बहिणाई महिला हरिपाठ मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर आणि जगभर महिला हरिपाठ मंडळ स्थापन करून त्यांनाही हे मूळ भक्ती मार्ग काय आहे, हे संतांचे विचार काय आहेत, किती थोर आहेत, आणि त्यातून त्यांनी त्यांचं कुटुंब किती सात्विक सामाजिक भान असलेलं सुसंस्कृत असलेलं तयार करतात, आणि ते कार्य आपण करत आहोत वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून। आणि त्यासाठी आपण हा मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं संयुक्त कार्यक्रम घेत आहोत। मी विठ्ठल पाटील, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र। आज माझ्यासोबत आलेले आहेत संत नामदेवरायांचे वंशज, पंढरपूर वासीय संत नामदेव फडाचे प्रमुख हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज नामदास यांचं मी स्वागत करतो आपलं। धन्यवाद काका। आणि मागील कार्यक्रमामध्ये आपल्या भक्त पुंडलिकांच्या बद्दल भक्त पुंडलिक फडाचे अध्यक्ष हरिभक्त पारायण माधव महाराज शिवणीकर यांनी भक्ती कशी असावी, पंढरपूर कशा पद्धतीनं पांडुरंगाच्या ह्याच्यासाठी प्रसिद्ध आहे, हे सर्व सांगितलं। आता आपण हे समाजाला मूळ काय सांगत आहोत, तर डॉक्टर सदानंद मोरे सरांनी वारकरी संप्रदायाची परंपरा सांगितली। त्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की शिंपियाचा पोर नामदेव त्यांनी फड उभा केला। हे नेमकं काय आहे, ही फड परंपरा कशी आहे, कशासाठी आहे, आणि नामदेवरायांनी कधी सुरू केली, म्हणजे नामदेवराय पहिल्यांदा मूळचे कुठले, ते पंढरपूरला कधी आले, कसे आले, किंवा त्यांच्या कुटुंबाची माहिती आपण समाजाला सांगावी अशी मी आपणास प्रार्थना करतो। आपण वारकरी साहित्य परिषदेचे खजिनदार आहात। हा उपक्रम आपल्या खजिन्याच्या जीवावरच आपण चालवत आहोत। लोक आपल्याला सहकार्य करत आहेत आणि लोकांची ईश्वराबाबतची भक्ती मार्गाची खऱ्या अर्थाची भूमिका आज आपण सुरू करीत आहोत, आणि आपण समाजाला मार्गदर्शन करावं। रामकृष्ण हरी। धन्य धन्य नामदेव सकळ वैष्णवांचा राव, धन्य धन्य नामदेवा एका जनार्दनी चरणी ठेवा। आज आपण या वारकरी साहित्याच्या वारकरी साहित्य महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या माध्यमातून परंपरागत असणारी फडकरी मंडळी, परंपरा सांभाळणारी मंडळी यांच्याकडून संतांच्या चरित्राचा अभ्यास आपण त्या ठिकाणी करतो आहोत। याच अनुषंगाने आज श्री संत नामदेव महाराजांचा विचार आपल्याला समाजापुढे मांडायचा आहे। की तुम्ही मला विचारलं की नामदेवराय हे पंढरपुरामध्ये केव्हा आले। सर्वात प्रथम
नामदेवरायाचा जन्मच हा पंढरपूरचा आहे. अच्छा. कसा पंढरपूरचा आहे तर नामदेवरायांचं मूळ गाव म्हणजे नामदेवरायांचे मूळ पुरुष जसं अच्छा. तुकाराम महाराजांचे मूळ पुरुष म्हणून विश्वंभर बाबा यांची त्या ठिकाणी ख्याती आहे किंवा त्यांना बोललं जातं, तसं नामदेवरायांचे मूळ पुरुष यदुशेठ यांच्यापासूनच पांडुरंगाची भक्ती हा नामदेवरायांच्या घराचा नियम आहे. बरं. तसं तुकोबारायांचं प्रमाण आहे, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थव्रत. या न्यायाने नामदेवरायांच्या सुद्धा घरामध्ये परंपरागत असणारी ही वारी आहे. नामदेवरायांचे वडील असणारे दामोशेट्टी आणि नामदेवरायांची आई गोनाबाई, दोघांचंही लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्यांचं वास्तव्य त्या काळामध्ये जे आता नरसी नामदेव म्हणून ओळखलं जातं, त्यावेळेस त्याला नरसी बामणी नाव होतं. त्याला आता अच्छा, हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा आहे सध्याचा. पूर्वीचा त्याला नरसी बामणी हे नाव होतं. बरं. आणि नरसी बामणी हे नाव असताना त्या नरसी गावामध्ये त्या दोघांचा संसार सुरू झाला आणि दोनही उभयत आता यांच्याही घरामध्ये भक्तीची परंपरा. आणि म्हणजे गोनाई माऊलीच्या गोनाई कोण होत्या महाराज वर्णन करतात, सरिता सुकृताची त्या पोटी उत्पन्न झाली संबोधन गोनाबाई. अरे वा. सुकृत म्हणजे पुण्याची नदी असणाऱ्या, ठेवा पुण्याची गंगा असणाऱ्या, जन्मोजन्मी. त्या असणाऱ्या गोनाबाई. आणि या दोघांचा विवाह झाला. या दोघांचा विवाह झाल्यानंतर दोघांना पहिली मुलगी झाली. आऊबाई कन्या झाली गोनाईसी, पुढे देवानवशी पुत्रासाठी. किंवा त्या अभंगाची सुरुवात आपल्याला हा इतिहास सांगून जाते. कल्याणीचा शिंपे हरिभक्त गोमा, त्यांची कांता उमा नर हरिभजनी, सरिता सुकृताची त्या पोटी उत्पन्न झाली संबोधन गोनाबाई. गोनाई दामोशेटी झाली पाणीग्रहण, संसारे असून नरसी गावी, गोत्र संज्ञा ऐका पूर्वजांची सहज, गादीज भारद्वाज दोन्ही कुळे, आऊबाई कन्या झाली गोनाईशी. पहिली मुलगी झाली, त्यांचं नाव आऊबाई. आणि या आऊबाईंचा जन्म झाल्यानंतर बऱ्याच दिवस त्या ठिकाणी पुढचं काही अजून अपत्य होण्याचे काही चिन्ह दिसत नाही. आता काय करावं, मग आपलं आराध्य असणार दैवत पंढरीश परमात्मा, त्याला शरण जावं म्हणून ते नरसी सोडली आणि नरसी सोडून पंढरीमध्ये वास्तव्य चालू झालं. पंढरीमध्ये वास्तव्य करत असताना शिंप्याचं कुळ, पूर्वीचा काळ, जिथं जिथं बाजार भरल तिथं तिथं दामोशेट्टीने आपला व्यापार करण्यासाठी जावं. आसपासच्या काही पंचकृषीमध्ये असणारे काही बाजार. आता घरातली कामं झाल्यानंतर गोनाबाईनं काय करायचं, आता सारखी सुविधा नव्हती. झाले घरातलं काम, घेतलं टीव्हीचं रिमोट बघत बसले, असा काही विषय नव्हता. मोबाईल असा काही विषय नव्हता. मग त्या काळामध्ये करायचं काय, तर रावळामध्ये जायचं. पंढररायाच्या मंदिरात यांचं राहायचं ठिकाण म्हणजे नामा मणिवर शेवटीन घर चंद्रभागे काठी. चंद्रभागेच्या तटाकाला हल्ली जे नामदेव मंदिर आहे, वाडा मोठा तो. पूर्वी 3 टेकड्या प्रसिद्ध, नामदेव टेकडी, विठ्ठल टेकडी आणि हरिदास टेकडी. हरिदासांचा वाडा जो आहे काल्याचा, त्याला हरिदास टेकडी नाव होतं. विठ्ठल टेकडी जे आहे ते आता पांडुरंगाचं मंदिर ते, आणि नामदेव टेकडी म्हणजे नामदेवरायांचं आताचे जे मंदिर आहे ते नामदेव टेकडी. अरे वा, हा इतिहास आहे. हे वास्तविक हे पंढरपूरच्या बाहेरचा एरिया त्या काळातला. आणि पंढरपूरचं जे काय आता मंदिर आहे हो ते बाहेरच त्या काळामध्ये थोडस बारकच होतं ना पंढरपूर. आणि मग ते राहत असताना त्यांनी काय करायचं की गोनाबाईने विचार केला आता आपण करायचं काय. आणि मग गोनाबाई त्या ठिकाणी पांडुरंगाकडे जाव्यात आणि पांडुरंगाला नवस करायचा, देवा मोठ्या आशेनं तुमच्या दरबारात आम्ही वास्तव्य करतोय, मुलगी आहे, एक मुलगा व्हावा अशी अपेक्षा आहे. नामदेवरायांच्यासाठी गोनाबाईने नवस केलेला आहे. नामदेव हे नवसाचे आहेत. अच्छा. शुद्ध देकोणी हा भाव आणि पोटी आले नामदेव, गोनाईने नवस केला देवा पुत्र देई मला. या नवसाचा भाव शुद्ध आहे. काहींचे नवस असतात पण भाव शुद्ध नसतो, स्वार्थी असतो. पण नामदेवरायांच्या बद्दल जो नवस होता तो शुद्ध भाव का म्हणला, कारण गोनाबाईनं असा नवस केला, देवा माझ्या पोटाला जो येणारा मुलगा असेल तो मुलगा तुझा भक्तच असावा, तुझा भक्त असेल तरच माझ्या पोटाला मूल दे. अरे बापरे. प्रमाण ऐसा पुत्र देई भक्त ज्याला आवडे पंढरीनाथ. तर तुझा भक्त माझ्या पोटाला येत असेल तरच मला मुलगा दे, आमच्या वंशासाठी नको.
आणि मग देवानं विचार केला, एवढी शुद्ध भावना आहे, आजपर्यंत असंख्य भक्त आहेत की ज्या भक्तांनी भक्ती करून स्वतःचा उद्धार करून घेतला. ही भक्ती आहे तरी काय? ही भक्ती आपण स्वतःच भोगायची. पण प्रत्यक्ष देवानच नामदेवरायचा अवतार घेतला आणि गोनाबाईच्या पोटाला घ्यावया भक्ती सुख पांडुरंगी अवतार, करोनिया तीर्थ मिसे केला जगाचा उद्धार. वा. हा शुद्ध भाव जाणणार स्वतः प्रत्यक्ष नामदेवराय म्हणजे कोण आहेत? नामदेवराय म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाचेच अवतार आहेत. ज्ञानोबाराय जसं आपण म्हणतो, ज्ञानोबाराय कोण? तर ज्ञानोबाराय म्हणजे महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. तुकोबाराय कोण? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजान तुका विष्णू नाही तुझा. एकनाथ महाराज कोण? प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाची कुडी स्वये वनमाळी अवतरले. वा. तसं नामदेवराय म्हणजे सुद्धा प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने हे भक्तीचं सुख भोगण्यासाठी म्हणून प्रत्यक्ष नामदेवरायच्या रूपानं देवानं जन्म घेतला. गोनाईच्या तो कुठे घेतला? तर पंढरी क्षेत्रात घेतला. आता याच्यातही थोडेसे वादविवाद आहेत. काही ठिकाणी असं सांगितलं जातं की नामदेवराय हे शिंपल्यातनं वाहत आले. काही ठिकाणी सांगितलं नामदेवराय हे नरसी नामदेवला त्यांचा जन्म, पूर्वी नरसी बामणी, आता नरसी नामदेव, तिथं जन्म झाला. पण या दोन्हीचा विचार जर करायचा, दोन्हीसाठी तुम्हाला मी काही गोष्टी पटेल अशा बोलतो. पहिली गोष्ट, नामदेवराय हे शिंपल्यातनं वाहत आले तर प्रत्यक्ष नामदेवराय सांगतात, प्रसवली माता मज मुळ मुत्री आणि तेव्हा जीवेवरी लिहिले देवे. किंवा मी मगाशी प्रमाण सांगितलं तुम्हाला, गोनाईने नवस केला देवा पुत्र देई मला, शुद्ध देकुण्या भाव पोटी आले नामदेव. म्हणून शिंपल्यातनं वाहत आले हा विषय थोडासा बाजूलाच करावा लागेल. दुसरा विषय राहिला की नामदेवराय हे नरसी नामदेव जन्मस्थान का पंढरी क्षेत्र जन्मस्थान. तर पंढरी क्षेत्र कसं? जनाबाईंचा अभंग आहे, लाहो लागला आंबेचा विठाबाई आनंदीचा, अधिष्ठान पंढरपूर नांदे कानाई सुंदर. त्याच्यानंतर हे दोन चरण आहेत. गोनाने नवस केला देवा पुत्र देई मला, शुद्ध देकुने अभाव पोटी आले नामदेव. हे दोन चरण पुढचे आहेत. पण अधिष्ठान पंढरपूर नांदे कानाई सुंदर. आता याला अजून एक ज्याला आपण पटायसारखं उदाहरण तो सांगायचं म्हणजे तुम्हाला म्हणजे पुष्टी आहे. पुष्टी एक उदाहरणाच्या अनुषंगाने पुष्टी देऊयात आपण की प्रत्येकाला माहिती आहे संप्रदायामध्ये जो जो घटक आहे किंबहुना वारकरी संप्रदाय जो जाणतो त्याला माहिती आहे की नामदेवरायांनी देवाला नैवेद्य खाऊ घातला. बरोबर? हो. नामदेवरायांच्या हातून देव जेवला नाही का? केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवितो कृपाळा पांडुरंगा, अच्युता वामना दशरथनंदना जेवितो बा कृष्णा पांडुरंगा, कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी जेवितून हरी पांडुरंगा, ऐसी ग्लानी करता विठ्ठल पावला आणि नैवेद्य जेविला नामयाचा. नाही का? नामदेवरायांनी देवाला नैवेद्य खाऊ घातला त्यावेळेस नामदेवरायांचं वय 5 वर्षाचं होतं. बरोबर? ज्यावेळेस पहिल्यांदा नैवेद्य घेऊन गेले, दामोशेट्टीला बाजाराच्या निमित्तानं लवकर जावं लागलं. दामोशेट्टीने सांगितलं की आजचा दिवस नामदेवरायांच्या हातनं नैवेद्य पाठवा. नामदेवरायांच्या आईसाहेबांनी सांगितलं नामदेवराय म्हणजे नैवेद्य तयार आहे, घेऊन जाल का देवाला? हो घेऊन जाईल ना म्हणे. 5 वर्षाचे नामदेवराय. नामदेव मंदिरातनं पांडुरंगाच्या देवळात नैवेद्य घ्यायचा. आताचं नामदेव मंदिर, त्यावेळेस नामदेव मंदिर नव्हते, नामदेव टेकडी होती. नामदेव टेकडीवरून विठ्ठल टेकडीकडे नैवेद्य घेऊन जायचा. 5 वर्षाचे नामदेवरांनी सांगितलं काय हरकत नाही म्हणे, आज माझं देवाला जीव घाला याच्यापेक्षा मोठा अजून पुण्य काय. ते नैवेद्य ताट घेतले, नामदेवराय देवाच्या समोर आले, नैवेद्य ताट देवासमोर ठेवलं, पाणी फिरवलं, देवाची प्रार्थना केली, जेवण करा. देव काही जेवत नाही, तटस्थ तसाच देव उभा राहिलेला आहे. देव तटस्थ उभा राहतोय. नामदेवरांनी सांगितलं अहो देवा जेवा लवकर, मला उशीर होतोय, मलाही घरी जायचं आहे. देव तटस्थ तसाच. नामदेवरांनी देवाकडे परत पाहिलं, का देवा मी बारकाय म्हणून माझ्या हातनं जेवत नाहीस का? अरे वा. माझे वडील रोज येतात, तुला जीव घालतात, त्यांच्या हातनं जेवतोस तू. कारण नैवेद्य दाखवणं आणि नैवेद्य खाऊ घालणं हा फरक आहे. आपण नैवेद्य असा दाखवतो, तो कसा शब्द पडला हे नाही सांगता येणार. पण नैवेद्य दाखवणं म्हणजे आपण आताही पाहतो ते ताट आपण नैवेद्याचं उघडतो, वरचं पान, त्या देवाने अजून काय पदार्थ आता हे पाहण्याच्या आधी झाकून घेऊन माघारी घेऊन येतो. पण देवाने नैवेद्य ठेवला समोर आणि देवा हे खावं लागेल म्हणे तुम्हाला. पहिलीच वेळ नैवेद्य घेऊन जाण्याची. देव तटस्थ तशीच आहे. देव काय बोलणार म्हणजे नामदेवरांनी सांगितलं मी अज्ञानी आहे म्हणून जेवत नाहीस का? नेणता म्हणून काबाना जेवीसी, मी नेणता म्हणून जेवत नाहीस का? तरी देव तटस्थ तसाच. आणि मग मात्र नामदेवराय हट्टी होते. नामदेवरांनी सांगितलं जर नाही जेवलास
तर माझं मस्तक आणि तुझं सिंहासन, इथंच तुझ्या सिंहासनावरच मस्तक आपटणार आणि माझा प्राण त्याग बालवयात. करणार, बालवयामध्ये. आणि मग मात्र असं वर्णन आहे की नामदेवाचा तो पण पाहिला आणि नामदेवाची ती पणाची शक्ती देवानं जाणली, आणि असं वर्णन आहे की देव चळचळ कापायला लागला, देव घाबरला, देव चळचळ कापायला लागला, आणि चळचळ कापणारा देव खाली बसला, नामदेवावर जीव लागला. विटेवरी मूर्त चळचळा कापली, जीवती लागली नामे असावे. हे नामदेवाच्या सगळं कुठल्या ह्याच्यामध्ये आहे पण म्हणजे नामदेवांच्या गाथ्यामध्ये सकल आधी नाथांच्या ह्याच्यामध्ये चरित्र सगळे जे आहे, मुळात कारण कसं मुळात आहे कसं आहे की फळ परंपरा जी आहे किंवा सांप्रदायिक असा कीर्तनकार मंडळी आहेत, परंपरातली कीर्तनकार मंडळी आहेत, यांचा नियमच असा आहे की पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन, हा तेव्हा आले जाण फळ त्याचे. ग्रंथात कुठल्याही याला ग्रंथात प्रमाण पाहिजे. अच्छा, म्हणजे हो प्रमाण असेल तरच फड बोलायचं. परंपरेचे कीर्तनकार समाजापुढे सांगतात. हो. मनात आलं म्हणून हो, नाही, नाही त्यांना वाटलं म्हणून नाही. नाही नाही नाही. नामदेवाच्या बरोबर देवाने जेवण केलं. म्हणजे नामदेव गाथे, संत नामदेव आहे, गाथा जी आहे हो, इतिहास आहे किंवा त्याचा. एकनाथ महाराजांची आहे, तुकाराम महाराजांची आहे, कोणत्याही अशा- संतांच्या वाङ्मयात त्याला पुष्टी पाहिजे. तर ती आहे. संत वाङ्मय आधार कारण पाहिजे. लोकांची एक कल्पना असते की बाबा हे काहीतरी देवाच्या नाही. नावानं थोतांड सांगितलं जातं काय, नाही चुकीचे हे अंधश्रद्धेपोटी सांगितलं जातं काय, भावनिक केलं जातं काय, साक्षात सृष्टी ही आहे, ह्या देव कुठे आहे, मग सृष्टी चालवणारा देव आहे पण त्याचं अस्तित्व आहे, आणि अस्तित्वाबरोबर मग हे विचार आहेत. तर तुमचं म्हणणं आहे की नाही, हे ग्रंथाचं प्रमाण आहे. सकल संतांच्या वाङ्मयामध्ये कुठंतरी त्याला आधार पाहिजे, तरच त्या गोष्टी कीर्तनात बोलाव्यात. अच्छा. देवाला नैवेद्य खाऊ घातला आणि ते मोकळं ताट घेऊन घरी आले. गोनाबाईनं ते मोकळं ताट पाहिलं. नामदेवराय म्हणले अन्न कुठं आहे? खाल्लं की देवानं. म्हणे काय सांगताय? म्हणे आजपर्यंत इतक्या वर्ष नैवेद्य दाखवतोय, अजून देवानं नैवेद्य खाल्ला नाही. जसं ताट जातं तसं माघारी येतं, तुम्ही देवानं खाल्ला म्हणून सांगता. त्यांचा विश्वास बसेना. ते बोलू लागल्या, खरं सांगा म्हणे, कुठं पडलात का, गाईनं ओढून घेतलं का, भूक लागली म्हणून तिथंच बसून खाल्लं? अरे वा, झालं काय यातलं? त्याने सांगितलं, खाल्लं नाही, पडलं नाही, गाईनं ओढलं नाही, काही नाही, देवाने देवानीच नैवेद्य खाल्ला. खाल्लेलं. तेवढ्यामध्ये दामोशेट्टी आले. दामोशेट्टीने विचारलं, काय झालं, का ओरडताय म्हणे मुलाला? झालेले प्रकार सांगितला सगळा. दामोशेट्टीने सांगितलं, असं करा, उद्या त्यांच्या हातनंच नैवेद्य पाठवा, कळेल म्हणले काय आहे ते. बर, ठरलं. दुसऱ्या दिवशी परत स्वयंपाक तयार झाला, नैवेद्य भरला, आणि नैवेद्य भरून तो नैवेद्य नामदेवांच्या करवी देवळात पाठवला गेला. आणि हे दोघही नामदेवांचे आई वडील माग लपत लपत गेलेले आहेत, आणि लपत लपत गेल्या बघण्यासाठी नेमकं काय घडतंय ते. देवाच्या पुढे नैवेद्य ताट ठेवलं, पाणी फिरवलं, प्रार्थना केली, देवा घ्या नैवेद्य. देव परत तटस्थ तसाच. अहो देवा घ्या, उशीर होतोय. देव तटस्थ तसाच. नामदेवाने जरा कालची आठवण करून दिली. कालचं विसरलास का म्हणे? काल काय सांगितलं होतं ते 14 वरातनं बाहेर काढू का म्हणे, बाहेर परत अजून. बापरे. आणि मग देवाने सांगितलं, अहो नामदेव, कालची गोष्ट वेगळी होती, आजची गोष्ट वेगळी आहे म्हणे. काय वेगळं आहे म्हणे? आज काल तुम्ही एकटे होते, आज तुमचे आई वडील आहेत मागे. अरे बाप. नामदेवाने सांगितलं, त्यांनी तरी असं कोणतं पाप केलं त्यांच्या समोर जेवत नाही, तुला जेवावं लागेल. परमात्मा परत खाली बसली, आणि परत खाली बसून देवानं जेवण चालू केलं. ज्यावेळेस हे दामोशेट्टीनं पाहिलं, नामदेवांच्या वडिलांनी ज्यावेळेस पाहिलं, त्यावेळेस पंढराच्या पुढे आले, हात जोडले, डोळ्यात पाणी येते, रडतायत दामोशेट्टी. आणि दामोशेट्टी देवाकडे परिहार देतात, देवा या पंढरीत 12 वर्ष राहिलो, पण 12 वर्ष तुला उपवाशी मारण्याचं पातक माझ्या हातनं घडलं, माझ्या मुलानं तुम्हाला जीव घातलं. वा. 12 वर्ष तुझं उपवाशी मारिले, आजी जेवविले नामदेवी. आता इथं माझा सांगायचा मुद्दा इथं आहे. नामदेव पंढरी क्षेत्रात कसे जन्माला आले, मला सांगायचा मुद्दा इथं आहे. 12 वर्षाचा परिहार इकडं दामोशेट्टीने दिला. नामदेवरा जीव घातली त्यावेळेस नामदेवराचं वय किती? 5 वर्ष. 5 वर्षाचं. 12 आणि 5 7 वर्षाचा दोन्हीमध्ये फरक आहे. म्हणजे नामदेवरायच्या जन्माच्या आधी 7 वर्ष पंढरीत होते, हे सिद्ध होत नाही काय? बरोबर. 12 वर्ष तुझं उपवाशी मारिले, आणि नामदेवराय 5 वर्षाचे, म्हणजे 7 म्हणजे अशा पद्धतीनं नामदेवरायांचा जन्म हा पंढरीतलाच आहे, झाला. हो आणि विठ्ठलाचा आशीर्वाद आहे, हो त्याचा अंश आहे, त्याचं अस्तित्व आहे. हो हो. आता हे सगळं बघत असताना मग नामदेवराय यांनी भक्ती मार्गातून पुढं असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की शिंपियाचा पोर त्यांनी हो 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 फड भरविला. हो हो. ही काय भूमिका आहे? आता पूर्वीचा काळ
असा होता की नामदेवराय हे पंढरीरायाचे भक्त, की अगदी वयाच्या 12व्या दिवशी नामदेवरायांना पंढरीरायाची भेट झाली, म्हणजे दर्शन झालं. आणि ही फड परंपरा, की ज्या फड परंपरेचा विचार करता मी तर नेहमी सांगत असतो की तुकोबारांच्या गाथ्यामध्ये त्याचं वर्णन आहे. जसं आता आपण म्हणलात की शिंप्याचा पुरी खेळ्या भला, तेने विठ्ठल बसवंत केला रे, आपुल्या सवंगड्या मिळवणी घाई, तेने सतत फळ जागविला रे. ती फळ परंपरा म्हणजे काय, तर सगळ्यांना यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी, या न्यायाने सर्व धर्मातील सर्व जातीतील यांना एकत्रित करून त्यांच्या हातून भक्ती घडली पाहिजे, याच्यासाठी केलेला उपक्रम म्हणजे फड. आता आपण पाहिली ही चर्चा. आता आमच्या भगिनींच्या महिला हरिपाठ मंडळ, जिथं गाव तिथं महिला संत मुक्ताई जनाई महिला हरिपाठ मंडळ, व गाव वार्ड तिथे संत मुक्ताई जनाई महिला हरिपाठ मंडळ, हेही आम्ही आपल्यासोबत आपण बघत आहात. असे आमच्या क्रांतिकारी माय माता माऊली भगिनी हे मोठ्या प्रमाणात गावोगावी क्रांती करून चांगला समाज निर्माण करण्याचं आणि गर्भाशयापासून संस्कार ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराचे करण्याचं काम सुरू आहे. पुढील रविवारी आता आपण हीच फड परंपरेची ओळख, संत साहित्याची भूमिका आणि आमच्या भगिनींचा हरिपाठ मंडळ पाहूया पुढील रविवारी. रामकृष्ण हरी.